तर संतांकडे तो भाव तयार झाला. कोणाच्या कृपेने? संतांच्या, श्रीगुरूंच्या कृपेने, संतांच्या कृपेने, संतांच्या ज्यांनी ज्यांनी गुरु केला त्या गुरुच्या कृपेचा आशीर्वाद, गुरुच्या कृपेचा आशीर्वाद डोक्यावरती हात ठेवून श्रीगुरूंच्या कृपेने जे ज्ञान प्रत्येक संताकडे तयार झालं, श्रीगुरूच्या कृपेने बरं का. आणि तीच कृपा झाल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये जो भाव तयार झाला, तो भाव त्यांनी ह्या नाथांनी या भागवतामध्ये, एकनाथी भागवतामध्ये अनुभवाला आला आणि अनुभवातून मांडलेला आहे. आणि तसेच अनुभव आपल्याला येतात. अष्टसात्विक भावाचे अनुभव लिहिले आहेत नाथांनी, तसेच भाव आपल्याला होतात. पण आपण ते करायला पाहिजे. प्रत्येकाने 2-2, 3-3 तास ध्यान केल्यानंतर ती लिंक आपल्याला लागते की जो जगत व्यापी असलेला परमात्मा, जगामध्ये व्यापक असलेला परमात्मा, जगदीश्वर म्हणजे जगदेश्वर म्हणजे जगाला चालवणारा ईश्वर, त्या ईश्वराचं ज्ञान आपल्याला व्हावं, आपली इच्छा झाली तर त्या जगतव्यापी ईश्वराच्या ध्यानामध्ये आपण एकरूप झालो तरच आपल्याला त्याची अनुभूती येणार आहे. परमात्मा कसा व्यापक आहे आणि आपण मर्यादित आहोत, आणि तो आहे व्यापक. मग आपल्याला व्यापक व्हावं लागेल. व्यापक झाल्यानंतर ह्या ज्ञानाची आपल्याला पूर्ण अनुभूती येते. ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे सांगतात की नाही? ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे कोण सांगतात? नाथबाबा सांगतात. पूर्णपणे आपल्या आतमध्ये परब्रह्माची अनुभूती येते. आणि तशी अनुभूती येण्यासाठी संतांची संगत आपण सातत्याने करायला पाहिजे. आणि संतांनी जे काय आपल्याला ध्यान दिलेलं आहे, जी काय आपल्याला उपासना दिलेली आहे, त्या उपासनेशी सकाळी आपण एकरूप व्हायला पाहिजे. आणि सातत्याने ग्रंथांचं वाचन, श्रवण भक्ती करायला पाहिजे बरं का. कारण श्रवण भक्ती ही भक्ती मार्गातली पहिली पायरी आहे. आणि ती पायरी आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जातो. पहिलीच पायरी आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण करतो. जोपर्यंत आपल्याकडे भाव होत नाही, भगवंताच्या भक्तीचा भाव कुठे होतो? अंतःकरणामध्ये. मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य असा भाव तयार होतो. आणि चैतन्य हाच आपला ईश्वर आहे. तर या 22व्या अध्यायामधून एकनाथी भागवत अध्याय 22वा आणि श्लोक क्रमांक आपला चालू आहे 59-60. आता या 59 आणि 60 या श्लोकामध्ये उद्धव सांगतो भगवंताला, बघ देवा की तू जो आता मला ज्ञान सांगितला, जो काय आम्हाला आता या 58व्या 57व्या श्लोकामध्ये सांगितला की संत कोणावर रागवत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, त्यांना कोणी मारलं, कोणी झोडलं, काहीही केलं तरी ते कोणावर रागवत नाही, कारण त्यांच्या आतमध्ये शांती प्रस्थापित झालेली असते. पण देवा सर्वसामान्य लोकांना हे कसं काय सहन होईल? असा कोणाला प्रश्न पडलाय? उद्धवाला प्रश्न पडलाय. ठीक आहे, जेव्हा देवा ज्याची कृपा, ज्याच्यावर तुझी कृपा होते, ज्याच्यावर तुझी कृपा होते, ते राग, द्वेष, मान, अपमान, दुःख सहन करू शकतील. परंतु जेव्हा सर्वसामान्य लोकांचं कसं व्हायचं? प्रश्न केलाय बरं का नाथांना, आपल्या भगवंतांना उद्धवानी प्रश्न केलाय. काय प्रश्न केलाय? तुझी कृपा न होता कोटे साधने ती वृथा, तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेना. तुझी कृपा न होता कोटे साधने ती वृथा.
जेव्हा जोपर्यंत तुझी कृपा होत नाही तर कोट्यानं कोटं साधनं केली तरी पण ती फुकट आहेत, काय कामाची नाही. म्हणजे उद्धवाला सांगायचं काय की भगवंता जेव्हा तुझी कृपा होते साधकावर, तुझी कृपा जेव्हा होते तेव्हा साधकाला ज्ञान प्राप्त होतो. तुझी कृपा, सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय हे ज्ञान कोणाला कळत नाही. मग सर्वसामान्य लोकांचं कसं व्हायचं असा त्यांनी विचार केलेला आहे. कोणी? उद्धवानी प्रश्न केलाय. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उद्धवाने अनेक उदाहरणं दिल्यात आणि त्या आपण आता या श्लोकामध्ये बघूया. श्लोक काय सांगतो बघूया. जे सांगो जाणता, ओवी क्रमांक आहे 701. जे सांगो जाणते वेदशास्त्रार्था, ते वक्ते मनपती तत्वता, वक्त्या माझी तुझी श्रेष्ठता, मुख्य वेदांचा वक्ता तू होसी. आता त्याने भगवंताला वेठीवर धरले बघा. काय सांगतो उद्धव? काय सांगतो देवा? जे सांगो जाणती वेदशास्त्रा, जे वेदांचा अर्थ सांगतात, वेदांमध्ये काय काय आहे ते सगळं सांगतात. अगदी त्यांचा तोंडपाठ आहे वेदशास्त्र. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, एक अगदी तोंडपाठ आहेत त्यांचे. कोणाचे? या पांडित्य लोकांचे. ते वक्ते मणिपती तत्वता, ते वक्ते मोठे मोठे. वक्ते माझी तुझी श्रेष्ठता, मुख्य वेदांचा वक्ता तूच होशी. पण ते वक्ते झाल्यात, काय सांगतात? वक्ते झाल्यात मोठे मोठे सांगणारे. कोणी भजन करतात, कोणी कीर्तन करतात, कोणी प्रवचन करतात, कोणी व्याख्याने करतात. हे वेदशास्त्रांचा आधार घेऊन करतात. पण देवा, ते वेदशास्त्र जे आहेत ते तुझ्या श्वासातून निर्माण झाल्यात. कशातून निर्माण झाल्यात? भगवंताच्या घोरण्यातून वेद तयार झाल्यात. भगवंताच्या श्वासातून वेद तयार झाल्यात. आणि म्हणून आपल्याला पण श्वासाचाच अभ्यास करावा लागेल. आपल्या श्रीगुरूंनी आपल्याला श्वासावरतीच अभ्यास दिलेला आहे. मग जर भगवंताच्या श्वासातून वेद बाहेर पडतात, याचा अर्थ काय? याचा अर्थ आपल्याला श्रीगुरूने दिलेला जो अनुग्रहाचा जप आपल्याला दिलेला अनुग्रहाचा मंत्र, बीज मंत्र म्हणतात त्याला. काय म्हणतात? बीज मंत्र. म्हणजे एक बीज पेरला, एक जर आपण भाताचा दाणा पेरला तर त्याला 100 दाणे येतात. 100 दाणे पेरले तर त्याला 1000 दाणे येतात. 1000 दाणे पेरले त्याला लाख येतात. लाख पेरले तर करोडो अब्ज येतात. म्हणजे प्रतिक्षणी वाढता 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 वाढे भेजिले गगना, म्हणजे गगनमंडला. म्हणजे तो बीज मंत्र जो आहे तो वाढत 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 आपल्या संपूर्ण देहामध्ये व्याप्त होतो. रोम रोम भजन करतो आणि भेदिले गगनामध्ये, म्हणजे गगन म्हणजे काय? गगन म्हणजे आकाश. आकाश म्हणजे काय? आकाश तत्व. म्हणजे आपला 10वा द्वार आहे ना, तर 10वा द्वारामध्ये आपल्या जातो आणि तिथे आकाश तत्व आहे. आणि त्या आकाश तत्वामध्ये ते बीज सामावलं जातं. मग आपल्याला असं होतं की असो ऐसा कुठे आठवची नाही, देहीच विधी भोगू दशा. देहामध्ये असतानाच विधी माणूस होतो. आणि या पहिल्या अभ्यासातच व्हायला पाहिजे. जे काय तुमच्या अवस्था आहेत त्या पहिल्या अभ्यासामध्ये व्हायला पाहिजे. कितीतरी ठिकाणी आपल्याला नाथबाबांनी आपल्याला त्याचा अनुभूती सांगितलेली आहे, पण आपला तिकडे लक्ष असलं पाहिजे सातत्याने, बरं का. ते वक्ते वेद मनपती तत्वता, वक्त्या माझी तुझी श्रेष्ठता, मुख्य वेदांचा वक्ता तोशी. सर्व वेद जे आहेत, जरी ते वक्त्यांनी वाचले, जरी ते कीर्तनकारांनी सांगितले, जरी ते प्रबोधनकार झाले, तरी देवा ते वेद तुझ्याच घोरण्यातून, तुझ्याच श्वासातून झालेले आहेत. पण जोपर्यंत तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ती वृथा, तुझी कृपा झाली अच्युता, भव व्यथा स्पर्शेना.
अजिबात भवाची म्हणजे या मृत्यू लोकाची अजिबात माणसाला भीती वाटत नाही. कधी? जर भगवंताची कृपा झाली. भगवंताची कृपा आम्हाला झालेली आहे म्हणून तुम्हाला तत्वदर्शी गुरु भेटला. आणि तत्वदर्शी गुरु काय करतात तर परत भगवंताशी जोडून देतात, आपल्याकडे ठेवत नाही बरं का. तर बरेचसे असे पंथ आहेत की त्याने आपल्याकडेच ठेवलाय, घराण्याची परंपरा चालू ठेवली त्यांनी. पण खरा श्री गुरु जो असतो परंपरेचा बरं का, या दत्त संप्रदायातला सांगतो तुम्हाला, प्रत्येकाने एकामेकाच्या डोक्यावर हात ठेवून प्रत्येकाला प्रकाशित केलं आणि भगवंताशी एकरूप करून दिल्या आणि बाजूला झाले. म्हणून नाथ बाबा सांगतात, सविवेक आणि वैराग्य असे ज्यासी तो आपला गुरु आपणाशी विशेष जाणावा. काय सांगतात? सविवेक आणि वैराग्य असे ज्यासी तो आपला गुरु आपणाशी विशेष जाणावा. म्हणजे विवेकासहित वैराग्य पाहिजे आपल्याकडे. नुसतं वैराग्य हेकांडपिसा आहे बरं का, नुसतं वैराग्य हेकांडपिसा आहे. विवेकासहित वैराग्य पाहिजे आणि नुसता विवेक पण हेकांडपिसा आहे, त्याच्याबरोबर वैराग्य पण पाहिजे. म्हणून विवेक आणि वैराग्य तेच जाणीजे महत्भाग्य. दोन्ही आपल्याला पाहिजे असतील, ज्याच्याकडे हे दोन्ही येतील तो भाग्यवंत माणूस. विवेक आणि वैराग्य तेच जाणीजे महत्भाग्य. दास म्हणे सावकास विवेकी पाहावा. विवेकातून बघा. जोपर्यंत आपल्याला ती विवेक दृष्टी येत नाही तोपर्यंत चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, सत्य काय, असत्य काय, खरं खोटं कळत नाही माणसाला हो. आणि त्या आपली त्याला म्हणतात हंसक ज्ञान. आणि आपण त्या हंस संप्रदायातला आहोत. म्हणून तुम्हाला सांगतो, हंस म्हणजे काय? हंस दूध तेवढाच घेतो आणि पाणी जागेवरच ठेवतो. तसा आपल्याला जे आपल्याला पाहिजे, जे साधनेला पाहिजे, जे आपल्याला ध्यानाला बसल्यावर जेवढं पाहिजे, परमात्म तत्वाशी भगवंताचा भजन कसा होईल याच्यासाठी जेवढी सामुग्री पाहिजे तेवढीच घ्यायची आपल्याला. बाकी जो कचरा असेल तो बाजूला ठेवायचा. आणि लोकांनी काय केलं? कचराच घेऊन बसले, लोकांना सांगत बसल्यात. आणि या भगवंताशी एकरूप व्हायचा, भगवंताचं भजन करायचं, त्या भजना आनंदामध्ये जायचं, ह्याचा कोणी विचारच करत नाही. आणि त्यालाच तर अविवेक म्हणतात. काय म्हणतात? अविवेक म्हणतात. म्हणून विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान. समर्थ रामदासाने लिहिले, जे विवेकहीन आहेत ते पशु पक्षासारखे आहेत. चांगलं साधनेला काय आपल्याला पोषक काय आहे? आपण बाजारामध्ये गेलो तर आपण ज्या चांगल्या भाज्या ताज्या असतील, जे पोषक असतील पदार्थ, जे चविष्ट असतील ते आपण काय करतो? बरोबर निवडून तेवढे घेऊन येतो. गावठी भाजी, चांगले तांदूळ, चांगले गहू, खारका, बदामा, काय काय असते तर आपण महागातली वस्तू आपण आणतो. तिथे आपल्याला विवेक बरोबर जागृत आहे आपला. प्रपंचामध्ये आपण बरोबर जागृत आहोत, पण परमार्थामध्ये सगळेच झोपल्यात. आणि परमार्थामध्ये सावध पाहिजे. सावध, साक्षेपी आणि परमदक्ष, त्याशी तात्काळची मोक्ष हो, ताबडतोब मोक्ष आहे. लांब जायची गरज नाही. सावध पाहिजे, साक्षेपी पाहिजे, परमार्थाविषयी परमदक्ष पाहिजे. पण ती दक्षता आपल्याकडे येतच नाही का? तर आपण श्री गुरूंनी दिलेली उपासना, श्री गुरूंनी दिलेलं ध्यान, श्री गुरूंचं निरूपण, श्री गुरूंचं प्रवचन, कीर्तन, श्री गुरूंनी दिलेलं वाचन आपण हृदयामध्ये धरत नाही. आणि म्हणून आपल्याला विवेक काय, वैराग्य काय? म्हणून विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान. बघा, ज्यांच्याकडे विवेक नाही अशा लोक ते पशुच आहेत हो, जनावरासारखे आहेत, ते प्राण्यासारखे आहेत. प्राणी या कामी भरू, देहाचे वरी आदरू. म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. त्यांच्याकडे आत्मबोधच नाही. विसर जाऊ दे, त्यांच्याकडे आत्मबोधच नाही.
आणि ज्यांच्याकडे बोध नाही त्यांच्याकडे आपण गेलो, ज्यांच्याकडे आत्मबोध नाही, ज्यांना स्वतः आपण कोण आहोत हेच कळत नाही, आपलं स्वरूप काय हेच ज्यांना ज्याची ओळख नाही, अशा लोकांबरोबर आपण फिरलो तर आपलं काय होणार आहे? आपणच अडकून जाणार आहोत. मग आपल्याला स्वतःला निघायचं असेल तर आपण तशा तत्वदर्शी गुरूंना शरण जायला पाहिजे. इथं काय सांगतात? शास्त्रे लावून तुझी युक्ती बघा, शास्त्रे लावून तुझी युक्ती, तुझं प्रतिपादिती ते परोक्षवादे थोटावती श्रुती नेती नेती परतल्या. बघा काय सांगतात? शास्त्रे लावून तुझी युक्ती, तुझं प्रतिपादिती. शास्त्राने जे काय सांगितलंय ते सगळं काय करतात की जे परोक्ष ज्ञान आहे ते सांगतात लोकांना, पण अपरोक्षापर्यंत जातच नाही. परोक्ष ज्ञान सगळे सांगणार हो. परोक्ष ज्ञानाला साधना कशाला पाहिजे? परोक्ष ज्ञानाला वाचन केलं झालं. परोक्ष ज्ञानासाठी आपली कुंडलिनी जागृत कशाला पाहिजे? वाचून लोकांना सांगता येतो. ज्यांचं वाचन चांगलं आहे, ज्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे, ते काय करतात? वाचन करतात आणि सगळं ज्ञान सांगतात जे काही चाललंय जगामध्ये ते. पण अपरोक्ष, दृढ अपरोक्ष कुठे आहे? आणि त्याच्यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत. ग्रंथ कशासाठी आहे? अपरोक्ष आणि दृढ अपरोक्ष. परोक्ष, अपरोक्ष, दृढ अपरोक्ष हे 3 प्रकारचे ज्ञान आहेत. आणि अपरोक्ष ज्ञानाकडे, दृढ अपरोक्ष ज्ञानाकडे कोणीच वळत नाही. कारण तसा गुरु मिळाला पाहिजे हो आपल्याला. आणि तसा गुरु मिळाला तर मग आज फिटले माझे कोडे, आपलं कोडं सुटून जातो. पण नाही ना, लोक तिकडे लक्ष देत नाही का? तर त्यांना हे नको आहे, अडकायला कुठे नको आहे. त्यांना फक्त वाचन केला, लोकांना सांगण्यापुरता ज्ञान मिळाला, बाद झाला. लोकांना काय म्हणून इथं समर्थ सांगतात की बघा समर्थ काय सांगतात इथे, आपण यथेष्ट जेवणे उरले अन्न ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञानी मुक्त व्हावे, तेचे ज्ञान जनांस सांगावे, तर ते न बुडून द्यावे बुडत्याशी. काय सांगतात? आपण यथेष्ट जेवणे उरले अन्न ते वाटणे. पूर्वी बघा लोक पोट भरला की उरलेलं अन्न बाजूवाल्याला कोणाला तरी वाटायचे, द्यायचे. आता देतात नाही देतात आपल्याला माहित नाही, आता ती माणुसकी राहिलीच ना लोकांकडे. आपण यथेष्ट जेवणे उरले अन्न ते वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. अन्न फुकट जाऊन द्यायचा नाही, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. एक कण पण आपण ताटात ठेवायचा नाही. पूर्वी अशी प्रथा होती, आता लोक ते पाळत नाही, त्याला आपण काय करू शकत नाही. पूर्वीचे लोक बघा अन्न पायाखाली पण येऊन द्यायचे नाही. मग आपण स्वतः जेवलो तर उरलेलं अन्न आपण लोकांना वाटलं पाहिजे. तैसे ज्ञानी मुक्त व्हावे, तेचे ज्ञान जनास सांगावे. जे मुक्त झालेले आहेत, जे मुक्त अवस्थेला गेलेले आहेत, ज्यांनी स्वतः तुका म्हणे मुक्ती परणी आली नवरी. तुकाराम महाराज सांगतात की नाही, मुक्तीला आम्ही काय केलंय? नवरी केलेली आहे. मुक्ती आमच्या हातात आलेली आहे. जे मुक्त झालेले आहेत, जे मुक्त झालेले तेच इतरांना मुक्त करू शकतात. जे मुक्त झालेले, जे अडकलेत संसारामध्ये, प्रपंचामध्ये अडकल्यात, ते लोकांना मुक्त करतील का? तैसे ज्ञानी मुक्त व्हावे, तेचे ज्ञान जनास सांगावे. मुक्त असेल तर दुसऱ्यांना तो मुक्त करेल, तर ते न बुडून द्यावे बुडत्याशी. बघा काय लिहिलंय, जो पट्टीचा पोहणारा आहे तो समोरच्या बुडणाऱ्या माणसाला बुडून देत नाही, उडी घालतो आणि त्याला बाहेर काढतो. तशी श्रीगुरूंकडे ताकद असते. जे बुडणारे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याची शक्ती त्या श्रीगुरूंच्या त्या अनुग्रहातून, प्रबोधाच्या चिंतनातून ते लोकांना बाहेर काढत असतात. कशातून बाहेर काढत असतात? तर श्रीगुरूंनी दिलेल्या त्या अनुग्रहाच्या क्रियेतून
किंवा प्रबोधाच्या चिंतनातून लोकांना बाहेर काढ. शास्त्रे लावून तुझी युक्ती तुझं प्रतिपादिते ते परोक्षवादे थोटावती श्रुती नेती नेती परतल्या. त्या अपरोक्ष ज्ञानापर्यंत दृढ अपरोक्ष ज्ञानाच्या पुढेही श्रुती म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे नेती नेती म्हणते. म्हणजे कळत नाही म्हणून श्रुती पण थांबल्या त्या ज्ञानासाठी. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे वेद श्रुती तेथे मदमूर्खाची मती पोवाडेल कायची, रामदास स्वामी सांगतात. म्हणजे जिथं 4 वेद 6 शास्त्र 18 ही पुराणे थांबली तिथे नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे वेद श्रुती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे त्या भगवंताच्या ज्ञानाकडे थांबली आणि न येती न कळत नाही म्हणून तिथेच थांबल्या. तेथे मदमूर्खाची मती पोवाडेल कायची, संत रामदास सांगतात. मी एक मूर्ख आहे, तिथपर्यंत कसं काय पोचणार. बघा, म्हणजे प्रत्यक्ष संत अवताराला आले आणि त्यांनी पण काय केला, अहंकार केला नाही या ज्ञानापुढे. त्यांना सगळं कळालं पण त्यांनी अहंकार जरा जरी अहंकार होईल, अहंकार होऊ नये याची काळजी घेतली आणि मी एक मूर्ख असा स्वतःला म्हणून घेतलाय. संतांनी स्वतःला मूर्ख म्हणून घेतलेलं बघा. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू. बघा रामदास आपला ज्ञानोबा सांगतात एरवी तरी मी मूर्खू सांगतात, जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवलो असे. संतांची कृपा हाच दीपक आहे. आणि ज्या वेळेला संतांची कृपा धरून आपण चाललो त्यावेळेला आपल्याकडं अहंकार गळून जातो आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झालो. अहंकार गेला पाहिजे. ज्या ज्ञानासाठी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे न येती कळत नाही म्हणून पुढे थांबले, त्या तुझे मुखीच्या ज्ञानोक्ती कृपेने कोणी कृपामूर्ती श्रवणाचे भाग्यवान किती जे ऐकती ते धन्य. काय सांगतात, त्या तुझे मुखीच्या ज्ञानोक्ती. अशा प्रकारचे तुझे वचन आज मी ऐकले, त्यावरून मला मोठा भाग्यवान मी स्वतःला समजतो. अशा प्रकारचे ज्ञान ज्यांना हे ऐकायला मिळते ते धन्य. बघा उद्धव सांगतो, अरे जे 4 वेद 6 शास्त्रांना 18 पुराणांना ऐकायला मिळत नाही ते भगवंता मी प्रत्यक्ष तुझ्या मुखातून ऐकतो, म्हणजे मी किती भाग्यवान असेल असा उद्धव सांगतो भगवंताला. म्हणून वेदांनाही नाही कळला अंत पार ह्याचा कानडा राजा पंढरीचा. आणि तो पंढरीचा राजा माझ्या समोर आहे, मग मी किती भाग्यवान असेल असा उद्धव स्वतःला म्हणतो इथे. आणि खरोखरच हे भाग्य आपले ऐकायला मिळतात की ज्या एकनाथी भागवत ऐकल्यानंतर आपला अनेक जन्माची पाप आपली निघून जातात आणि पुण्याचा साठा आपल्याकडे होतो. परीक्षित राजाने काय केलं सांगा. परीक्षित राजाने काय केलं की 7 दिवसात तो जाणार असा त्याला शाप दिला होता शृंग ऋषीने की 7 दिवसात तुला तक्षक नाग घेऊन चावेल. आणि त्या भीतीनं तो शरण गेला शुक महर्षींना आणि त्यांनी ते भागवत ऐकलं. आणि भागवत ऐकल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये असलेला त्या राज्याचा मोह निघून गेला. कारण ज्या वेळेला माणसाला मृत्यूची चाहूल लागते त्यावेळेला आपल्याकडे मोहच राहत नाही महाराज, कुठलाच मोह राहत नाही बरं का. ना संसाराचा ना कसला, ना अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, काय नाही. तर ज्या वेळेला मृत्यूची घडी आपल्याला जवळ असं वाटतं आणि ज्याला असं वाटतं की मी उद्याच जाईन तोच हे ज्ञान प्रतिपादन करू शकतो. ज्याला वाटतं हाय चाललंय अजून आपलं आयुष्य, पण काळ कधी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल बोलू शकत नाही. म्हणून करा काय ते आता करा, आली घडी आपली साधा लगेच हो. गेले की नाही, मृत्यू म्हणजे सवेची स्वार नाही मरणाशी उधार. माफी लागले शरीर घडीने घडी, एक एक घडी आपण मृत्यूकडे आपली चाललेली आहे. मृत्यू म्हणजे सवेची स्वार नाही मरणाशी उधार.
माफी लागले शरीरा घडीन घडी, न कळे काळाची संगती. काय होईल उद्या बोलू शकत नाही, काल कधी घेऊन जाईल. आणि म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. उद्याचा दिवस कोणी बघितलाय? आणि 7 दिवसात त्याला मृत्यू येईल हे माहीत पडलं. आणि म्हणून तो शरण गेला कोणाला? शुक महर्षींना गेला आणि त्यांच्याकडनं भागवत ऐकलं. आणि तेच भागवत आपल्याला ऐकायला मिळतं. तेच बरं का की जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी, अनेक जन्माची पाप दूर होण्यासाठी आपण भागवत ऐकायचं असतो. भागवत काय ज्ञानासाठी नाही ऐकायचा, आपण ज्ञानी व्हावं म्हणून नाही ऐकायचं. आपल्याकडनं अनेक जन्मामध्ये अनेक वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, चांगले वाईट कर्म झालेले आहेत. आणि त्या चांगल्या वाईट कर्माचा आपल्याला काय करायला पाहिजे? चांगले पण आणि वाईट पण नाही, दोन्ही कर्माचा आपल्याला त्याग करून आपण त्या स्थितप्रज्ञ अवस्थेला, स्थिर अवस्था, जसा भगवंत कसा स्थिर आहे सगळीकडे, तो परमात्मा सगळीकडे आहे, सगळीकडे भरलेला आहे. आणि तसं आपलं मन, तशी आपली बुद्धी, तसं आपलं अंतःकरण झालं की आपल्याला पुनरुपी संसारी येणे नाही, परत संसाराला आपल्याला यायला लागत नाही. एवढं याच्यामध्ये शक्ती आहे भागवतामध्ये. आणि हे नाथांचं बरं का, एकनाथी भागवत आहे, हे शांतीप्रद करणारे, आपल्या अंतःकरणामध्ये शांती प्रस्थापित करणारे हे भागवत आहे. प्रत्यक्ष आपल्याला शांती परब्रह्म आपल्याला शोधत येतो. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. आत्मबोध होतो आपल्याला. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, हृदयामध्ये ज्या वेळेला साधकाच्या हृदयामध्ये ती शांती येते, शांती शोधत येते त्या साधकाला, त्यावेळेला ते ज्ञान हृदयामध्ये प्रतिष्ठित होतो, आपल्या स्थापित होतं आपल्या अंतःकरणामध्ये. आणि एकदा का तुमच्याकडे शांती आली का तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, कारण शांती हेच परब्रह्म आहे. आपण अखंड आल्यापासून आपण ध्यान करतच नाही, आपण एकांतामध्ये जातच नाही. त्यामुळे आपल्याकडे शांती येणार कुठनं? आपल्याकडे प्रपंचाचे विचार आहेत, आपल्याकडे संसारातले विचार आहेत, आपल्याकडे कोणी बिझनेसमॅन आहे त्याचे विचार आहे, कोणाचे ऑफिसचे विचार आहेत. चोराच्या मनामध्ये चोरीचे विचार आहेत. जो तो आपला काय करायला लागलाय? या प्रपंचामध्ये अडकलाय. आणि या प्रपंचातून बाहेर निघण्यासाठी आपल्याला संतांनी जी काही शिकवण दिलेली आहे, तो कर्म करी सकळे परी कर्माबंधा ना कळे. बघा, सगळ्या प्रकारचे कर्म करायचे, पण ते कर्मबंधनामध्ये अडकायचं नाही, अशी आपल्याला जी काय दिलेली आहे, एक प्रकारची आपल्याला कला दिलेली संतांनी. अशा प्रकारचे तुझे वचन आज मी ऐकले, त्यावरून मला ती मोठा भाग्यवान मी समजतो. बघा, मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. ज्यांना हे ऐकायला मिळेल ते पण भाग्यवान. बघा, आणि पुढे काय सांगतात? ऐसा ऐशी या अतियुक्ती उद्धवे प्रार्थिला श्रीपती, हात जोडून परमप्रीती म्हणे विनंती अवधारी. आता उद्धव भगवंताला काय करतो? हात जोडून सांगतो आणि देवाची प्रार्थना करतो. आणि पुढे काय सांगतो? माझी एवढी विनंती ऐकावी. आता भगवंताला विनंती करतो उद्धव. आता ती विनंती काय ते आपण ऐकूच बरं का. भगवंताला विनंती केलेली आहे. बघा, भगवंताचा एकमेव शिष्य उद्धव असा असताना, असा उद्धव, एवढी सगळी प्रजा होती त्यावेळेला, पण भगवंताचा आवडता उद्धव आणि अर्जुन. आणि असा उद्धव भगवंताला प्रार्थना करतो, दोन्ही हात जोडून प्रार्थना करतो. आपण स्वतः प्रार्थना करतो का? बघा, देवाकडनं आपण मागतच सुटतो सगळा. मग देवाला आपण आळवत नाही हो. देवाला आळवायला पाहिजे. देवाचं भजन करायला पाहिजे, देवाला प्रार्थना करायला पाहिजे, हात जोडून विनंती करायला पाहिजे, साष्टांग दंडवत घालायला पाहिजे.
म्हणून देहाविन लोटांगण तया प्रभूशी, देहाशिवाय लोटांगण घालता यायला पाहिजे देवाला. आणि देहाशिवाय लोटांगण घालणं म्हणजे देवाला शरण जाणं, प्रत्यक्ष भगवंताला शरण जायचं. आणि भगवंत कुठे आहे? आपल्या आतमध्येच आहे. हृदय असतो नारायण, भगवंत हृदयामध्ये आहे. मग त्याला भजन कसं जायचं असेल तर त्याला आपल्याला शरण जायचं असेल तर कसं जायचं? तर भगवत भजनातून भगवंताची प्राप्ती, भगवदाकार आपली वृत्ती व्हायला पाहिजे. वृत्ती भगवदाकार व्हायला पाहिजे म्हणजे अखंड चिंतन, त्या वृत्तीमध्ये भगवंताचं अखंड चिंतन व्हायला पाहिजे, तरच वृत्ती भगवदाकार होणार आहे. आणि ती वृत्ती भगवदाकार होण्यासाठी शास्त्र वाचायचं, साधना करायची. स्वामी बोलती अति आघाद, हे बोलणे परमशुद्ध, माझे बुद्धीशी नव्हे बोध, पराचे अपराध कोणचा आहे. हे स्वामीने तुझे बोलणे सत्य आहे. काय सांगितलंय? हे स्वामीन तुझे बोलणे सत्य आहे, पण ते गहन आहे, माझ्या आवाक्याच्या पलीकडले ते आहे. कारण दुसऱ्याने जर आपला छळ केला तर तो कोण सहन करणार? काय सांगतो? आणि ही वार्ता खरी बरं का. उद्धव म्हणजे कोण? आपलेच विचार आहेत ते, सर्वसामान्य माणसाचे विचार मांडल्यात उद्धवाने, की एखाद्या सर्वसामान्य माणसाचा जर छळ केला, अपमान केला, तो कसा काय सहन करेल विचारतो. कसं काय सहन करेल तो? कारण देवा, त्या सामान्य माणसावर तुझी कृपा दृष्टी नाही, तो अनुग्रहित नाही, त्याने प्रबोधाचं चिंतन घेतलेलं नाही, त्यात तो कधी श्रवण भक्तीला गेला नाही, मग त्याचं कसं होईल? काय प्रश्न केलाय? परत ऐका. हे स्वामीन तुझे बोलणे सत्य आहे, पण ते गहन आहे. भगवंताला सांगतो ते गहन आहे, माझ्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. आणि खरोखर सर्वसामान्य लोकांना बरं का आपला राग आवरता येत नाही. दुसऱ्यांचा छळ करतात, दुसऱ्याचा निंदा करतात दुसऱ्याची. कारण दुसऱ्याने जर आपला छळ केला तर तो कोण सहन करणार? सर्वसामान्य माणसाचा जर छळ केला तो कसा काय सहन कर? संतांचा छळ केला ठीक आहे, पण सर्वसामान्य माणसाचा छळ केला तर तो सहन करणार नाही. कारण ज्याच्यावर तुझी कृपा झालेली आहे तो सहन करेल, पण ज्याच्यावर तुझी कृपा झालेली नाही तो सहन करून घेईल का? असा प्रश्न केला बघा. म्हणजे या द्वैतातला प्रश्न केलेला आहे की ज्याने देवा तुझा कधी भजनच केलं नाही, अशा माणसांची स्थिती काय आहे? काय होणार आहे? अशा माणसाचा छळ केला तर तो अजिबात सहन करून घेणार नाही. तो काय करायला उठेल? तो मारामारी करायलाच उठेल. असा कोणाचा प्रश्न आहे? असा उद्धवाचा प्रश्न भगवंताला. हे साहे पराचे अपराध, तेही कवी कठीणत्वे अतिविरुद्ध, हा दुसह महाबोध कैसेने द्वंद्व सहावे. माणूस किती क्षमाशील असला तरी दुसऱ्याने केलेले छळ, मुद्दाम दिलेली पीडा सहन करणे मानवी स्वभावाच्या विरुद्धच आहे बघा. किती पण जरी तो सहनशील असला तर दुसऱ्याने जर छळ केला सर्वसामान्य माणसाचा आणि त्याला पीडा दिली, त्रास दिला, तर तो त्याच्या विरुद्धच वागणार आहे. तो सहन करणार नाही, कारण स्वभावाच्या विरुद्ध गेले ना. म्हणजे प्रश्न कसा आहे की देवा, ज्याची तुझ्यावर कृपा झालेली आहे, ज्याने श्रीगुरूंना शरण गेलेले आहेत, ते लोक हे सगळं सहन करतील, पण जे श्रीगुरूला शरण गेले नाही, जे सर्वसामान्य लोक आहेत, ते अपराध सहन करणार नाही. तुझा उपदेश उच्च कोटीचा आहे खरा, पण एवढी सहनशीलता अंगी आणणारे दुष्कर आहे आणि द्वंद्वमय प्रतिकूल संवेदना कशा सहन करणार? तू सांगतोस ते खरं आहे, पण सर्वसामान्य लोकांना हे जमणार नाही सांगतो उद्धव म्हणतो. सर्वसामान्य माणसाला राग येईलच. त्याचा कोणी छळ केला, त्याला कोणी मारला, त्याच्यावर कोणी खिसकला, तर तो समोरचा माणूस काय करेल? मारामारी करायलाच उठेल सांगतात. तो संतांसारखा अपमान सहन करणार नाही. काय चुकीचा बोलला का उद्धव? बरोबर बोलले हो. सर्वसामान्य लोकांची हीच परिस्थिती आहे. म्हणून काय लिहिलंय की तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ती वृथा, आणि तुझी कृपा झाली अच्युता भवव्यथा स्पर्शेना.
नाथबाबांनी सांगितलंय, तुझी कृपा न होता कोट्यानुकोटी साधने ती वृथा. काही पण केलं मग जोपर्यंत भगवंताची कृपा होत नाही, कोट्यानुकोटे साधने वृथा, फुकट आहे तो. मग देवाची कृपा झाल्याशिवाय ज्ञान होत नाही माणसाला, विवेक होत नाही. देवाची कृपा झाल्याशिवाय भक्ती प्रगट होत नाही. मग देवाची कृपा झाली तरच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. तुका म्हणे, साधन सुलभ गोमटे परंतु उपतिष्ठू तू पूर्वपुण्य. म्हणजे पूर्वपुण्य आपल्याकडे जमा असेल तरच हे ज्ञान आपल्याला कळतं. अन्यथा पूर्वपुण्य नसेल तर आपल्याला हे ज्ञान कळत नाही, जे काय चाललंय ते जगामध्ये. आणि पूर्वपुण्य असेल तरच पुढचा रामदास स्वामी सांगतात, पूर्वजांच्या पुण्यापोटी संग्रह असल्या गाठी तरी संतांच्या भेटी. संतांच्या भेटी काय होतात? तुमच्या आमचे पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य आहेत आणि पूर्वजन्माचं पुण्य आहे. पूर्वजांच्या पुण्यापोटी म्हणजे तुमच्या आई वडील जे कोणी आजोबा पंजोबा असतील आपल्या आपल्या कुटुंबामध्ये, त्यांनी काहीतरी पुण्य केलेलं असेल आणि म्हणून आपल्या वाट्याला हे नाम आलेलं आहे. पूर्वजांच्या पुण्यापोटी संग्रह असल्या गाठी. संतांच्या भेटी आपल्या पूर्वजांच्या पुण्य आपल्याला लाभलेलं आहे. जसे एखादा मुलगा आहे, त्याला वडिलांची श्रीमंती आपोआप मिळतो. वडील श्रीमंत आहेत तर त्याची श्रीमंती मुलींना आपोआप मिळतो. तसा आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी पुण्यवान पूर्वजांच्या पुण्यापोटी पूर्वज लोकांनी पुण्य केलेलं आहेत आणि म्हणून आपल्याला हे नाथबाबांचं भागवत आपल्याला समजतं, ज्ञानेश्वरी समजतं. अन्यथा हे कळणं एवढं सोपं नाहीये. आणि संतांच्या बुद्धिमत्तेतून समजतं आणि तुम्हाला त्यात आवड झालेली आहे, त्यात अजून भर पडली आवडीची. म्हणजे आपल्यावर आपल्या पूर्वजांची पुण्य आपल्या उद्याला आलेली आहे. पूर्वजन्मीच्या पूर्वजांच्या पुण्यापोटी संग्रह असल्या गाठी तरीच संतांच्या भेटी. संतांच्या भेटी काय होतात तर काहीतरी आपल्याकडं पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तव विठ्ठले कृपा केले, भगवंतांनी पण कृपा केली आपल्यावर. म्हणून नाथ बाबांचं भागवत आपल्याला किती वर्ष चालले आपण ऐकतो का? तर आपल्याला हळूहळू मानत जावे मुळाकडे. आपण मुळाकडे चाललो, मुळाकडे चाललोय. मुळाला पाणी घालता यायला पाहिजे आणि ते मूळ आपल्या हातात आलेलं आहे. मूळ म्हणजे काय? आपल्याला दिलेलं नाम आहे. त्या नामातूनच सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. नामातूनच ब्रह्मांडाची उत्पत्ती, नामातूनच आपली उत्पत्ती झालेली आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे. उत्तमे केलिया अपराधा कोटी माझी सहाय एकदा, परी निचाची विरुद्ध बाधा कोणीही कदा न साहे. एखाद्या श्रेष्ठ मनुष्याने काही अपराध केला बघा, एखाद्या श्रेष्ठ माणसाने अपराध केला तर कोट्यावधी लोकांतून एक जण तरी कदाचित तो सहन करेल. म्हणजे जे उच्च पदाला गेलेले आहेत त्यांनी अपराध केला तर कोट्यावधी लोकांमधून एक जण तो कदाचित सहन करेल. एखादा सहन करेल, सगळे सहन करणार नाही. पण नीच माणसाने केलेला छळ कोणीही कधी सहन करणार नाही. पण एखादा माणूस निंदनीय आहे, एखादा माणूस दुष्ट आहे, अशा माणसाने जरी छळ केला तर तो छळ कोणीही सहन करून घेणार नाही. पण देवा तुझी कृपा ज्यावेळेला होते त्यावेळेला संतांवरती देवा तुझी कृपा होते, तेव्हा ते लोकांनी केलेला छळ, लोकांनी केलेली निंदा, लोकांनी केलेला शरीराला हानी हे कोण सहन करतात? तर फक्त संत सहन करतात. जनरल सर्वसामान्य माणसं हा छळ कोणी सहन करत नाही असं सांगतात. असं कोण सांगतो? भगवंताला सांगतो, उद्धव सांगतो. आणि खरोखर ही वार्ता खरी आहे.
सर्वसामान्य लोक बघ ना, सर्वसामान्य माणसं एखाद्या वाईट बोललं तर सहन करतात का? नाही ना. कारण सहन करण्यासाठी जी शक्ती आहे ती शक्ती कोणाकडे आहे? तर ती श्री गुरूंकडे आहे. आणि म्हणून श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. श्री गुरु नायकच आपल्यावर पूर्ण कृपा करते, त्यावेळेला आपल्याला ज्ञान होतं. ज्ञान कधी होतं? गुरुकृपा. जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत आपण सहनशक्ती नाही, ज्ञान नाही, ध्यान नाही, वैराग्य नाही, सगळं प्रपंचाचंच चिंतन आपल्याकडनं होणार. आणि प्रपंच तर कसा आहे? प्रपंच नाशिवंत आहे. आज ना उद्या हा प्रपंच आपल्या हातातून जाणार आहे. आपली आई होती, आपले वडील होते, गेले आपल्याला सोडून. त्यांच्या हातातनं प्रपंच सुटला, आता आपल्या हातात राहणार आहे का? आपल्या हातातनं पण निसटणार आहे. पण निष्ठाच्या आधी आपण आपली त्या श्री गुरूंवर निष्ठा असेल तरच आपल्याला ह्याच जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती मिळेल. आणि जर या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती झाली नाही, नाम काय हे आपल्या लक्षात आलं नाही, भजन काय आपल्याला कळलं नाही, ज्ञान काय कळलं नाही, ध्यान काय कळलं नाही, तर मग आपल्यासारखे आपणच मूर्ख. कारण एवढा मोठा आपल्याला मनुष्य देव मिळून जर आपल्याला ते ज्ञान कळालं नाही तर आपल्यासारखे वेडे आपणच आहोत. म्हणजे शिकून मूर्ख हो. त्याला काय म्हणतात? पडत मूर्ख. शिकून मूर्ख पडत, शिकून मूर्ख आपण. ज्याचे न व्हावे दर्शन, ज्यासी करू नये नमन, त्याचे मस्तकी वाजता चरण, साहेलो कोण गोविंदा. आता पुढे सांगतात की बघ की ज्याचे कधी तोंडही पाहू नये, ज्या दुष्ट माणसाचं कधी तोंड पण बघू नये, किंवा शिष्टाचार म्हणून वंदनी करू नये, अशा माणसाला वंदनी करू नये. पण अशा नीच माणसाने जर मस्तकावर लात मारली तर ती कोण सहन करेल? आता इथे अजून आपल्याला उद्धव काय सांगतो भगवंताला, की ज्या माणसाचा तोंड पण बघू नये, एवढा तो खालच्या दर्जाचा माणूस आहे. बघा, एवढा खालच्या दर्जाचा माणूस आहे की ज्याचं तोंड पण बघू नये. म्हणजे सगळ्या लोकांमध्ये तो कसा आहे? तर सगळ्या लोकांमध्ये तो दुष्ट माणूस आहे. आणि अशा दुष्टाने जर एखाद्याची लात मारली तर तो सहन करून घेईल का? म्हणतो तर तो सहन करून घेणार नाही का? कारण सहन करण्याचं सामर्थ्य त्या माणसाकडे नसणार. आम्ही जगामध्ये जे काय चाललेलं आहे, जगामध्ये जे काय, म्हणून श्रीगुरूंना शरण का जायचं आपण? की महापुरे झाडे जाती परंतु लवाले वाचते हो. सगळ्याकडे नतमस्तक व्हायला शिकवलं आपल्याला. श्रीगुरूंना शरण एवढ्यासाठी जायचं की आपल्याला ताबडतोब नतमस्तक होता यायला पाहिजे. सुख आला तरी पण आपल्याला आनंद वाटला नाही पाहिजे ना, दुःख आलं तरी आपल्याला दुःख पण व्हायला पाहिजे. म्हणजे समबुद्धी घेता समान श्रीहरी, समबुद्धी व्हायला पाहिजे. आणि ती समबुद्धी संतांशिवाय होत नाही बरं का. जोपर्यंत संतांची कृपा होत नाही, म्हणून अनुग्रह घ्या, प्रबोधाचं चिंतन करा, स्वतःचं हित साधून घ्या. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. आपल्या हितासाठी जागृत व्हा. हिताकारणे बोलणे सत्या, हिताकारणे बोलता तो संत. एखाद्या सर्वसामान्य माणसाला राग येतो बोलल्यावर, का? आम्ही हितासाठी बोलतो. पण हितासाठी बोलूनही जर एखाद्या माणसाला कळत नसेल तर मग त्याचं अंतःकरण पूर्णपणे दुश्चित झालेले, मलिन झालेले आहे. आणि कोणाला राग येऊ नये बरं का. कारण संतांचं याच्या मागे कुठल्याही प्रकारचं स्वार्थ नसतं. हितचिंतक असतात. संत काय करतात? प्रत्येक जीवाचा हित साधतात. आणि हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. बघा तुकोबर असतात, एकविध म्हणजे एकटक लावून आपण त्या भगवंताचं भजन करण्यासाठी संत
परंपरा येते, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. म्हणजे एकावलंबनात्मक बुद्धी व्हायला पाहिजे आपली. एका परमात्मा तत्वाशी एकरूप होण्यासाठी संत येतात आणि ते भगवंताशी एकरूप करतात, तुम्हाला स्थिर करतात, चंचल अवस्था निघून जाऊन तुम्हाला निश्चल करतात. आणि निश्चल करणं हे संतांचं काम आहे. जे निश्चल करत नाही ते संत नाही आहेत. आणि म्हणून समर्थ आपल्याला धारिष्ठ देतात की जो चंचल अशी धायलं तो चंचलीची होईल, जो निश्चळ अशी धाय तो निश्चळ. आणि आपल्याला निश्चल व्हायला सांगितलंय, स्थिर व्हायला सांगितलंय. आणि ती स्थितप्रज्ञ अवस्था संतांकडे आली. आणि म्हणून त्यांनी सर्वसामान्य लोकांनी त्यांना छळलं काय, त्यांच्या अन्नात माती काय टाकली, अंगावर गरम पाणी काय टाकलं, काट्याने काय मारलं, विष काय पाजलं, पण त्यांची बुद्धी जराही ढळली नाही. कारण काय? कारण ते जिवंत असतानाच त्या परमात्म तत्वाशी एकरूप झालेले असतात आणि म्हणून ते कोणावर ओरडत नाही. आणि संतांचं तेच कार्य. संतांचं कार्य काय की आम्हा हेची करणे काम, बीज वाढवणे नाम. म्हणजे नामाचं बीज ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये संतांनी नामाचं बीजाची पेरणी केली ते शांत होतात. आम्हा हेची करणे काम, बीज वाढवणे नाम. नामाचं बीज वाढलं पाहिजे. आणि ते नामाचं बीज आपल्या कानी जे पेरिले, डोळा ते उगवलं, व्यापक भरले, व्यापकतेला घेऊन जातं ते आपल्याला. आपल्याकडं व्यापकता येतं संतांच्या दर्शनातून. आपल्याकडे शांती, सुख, समाधान हे आपल्याला शोधत येतो का? संतांचं दर्शन. संतांचे दर्शन झाल्या आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार होतो. आणि जिथं भाव तिथं देव. म्हणून भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे हो. ज्ञानोबा लिहितात हरिपाठामध्ये, भावे विना देव न कळे निसंदेह. भाव नसेल तर देव करणार नाही, अजिबात करणार नाही. आणि गुरु विना अनुभव, गुरु असल्याशिवाय अनुभव येणार नाही. आणि ते अनुभव प्रपंचातले नाही बरं का, परमार्थातले अनुभव. ज्याचे न होवा भावी दर्शन, ज्याशी करुणे नमन, त्याचे मस्तकी वाजता चरण. साहेल कोण गोविंदा. अरे भगवंता, ज्याचं तोंड पण बघू नये, ज्याचा नेहमी तिरस्कार होतो, अशा माणसाचं दर्शन बघितलं आपण, तो कोण अपराध सहन करेल गोविंदा सांगा. साहेल कोण गोविंदा. त्याचे मस्तकी वाजता चरण. त्याने जर लात मारली आपल्या तर ते कोण सहन करेल. असं लात मारले असा शब्द वापरले. काय वापरले? त्याचे मस्तकी वाजता चरण. त्याने जर डोक्यामध्ये लात मारली तर कोण सहन करून घेईल सांग देवा. म्हणजे किती विचित्र प्रश्न केले देवाला बघा. तेव्हा तुम्ही सांगता की कोणाला रागू नका, कोणाला मारू नका, हे सगळं संतांनी केलं. पण एखादा दुष्टच माणूस जर आपल्या जीवनामध्ये आला आणि त्याने आपल्या डोक्यात जर लात मारली तर कोण सहन करेल. पुढे आहे बरं का याचं विश्लेषण, चांगल्या प्रकारे विश्लेषण आहे ते. आपण शांत चित्ताने ऐका. आज तर आपल्याला कंप्लीट होणार नाही. ज्याचा निश्चयच जाय प्राण, तोच साहे हे कठीण. जो होय सचेतन, त्याशी सर्वता जाणन सावे. शरीर निर्जीव असेल तर हे सहन होईल. काय सांगतात की ज्याचं शरीरातनं प्राण गेलेला आहे तो एखाद्या लात मारलं तर सहन करेल. पण अरे तो सचेतन शरीर आहे, त्याच्यामध्ये जीव आहे, तो सहन करेल का. ज्याचे बघा, ज्याचे असेल काय लिहिलंय, शरीर निर्जीव असेल तर ते सहन करेल. पण जोवर अंगात थोडे तरी बळ आहे तोवर छलकुनी सहन करणार. जरा जरी ज्या माणसाच्या अंगामध्ये जरा जरी बळ असेल तर तो ह्या दुष्ट माणसाचा
कसं काय सहन करेल बरं देवा? आणि बरं का, जनरल कॅटेगरीमध्ये आपण सर्वसामान्य जर विचार केला तर हे उद्धवाचं म्हणणं खरं आहे. उद्धव सांगतो ते बरोबर आहे की एखादा माणूस दुष्ट माणूस आहे आणि त्याने उगाचच एखाद्याला मारत सुटला तर तो हे अपमान सहन करेल का? तर नाही सहन करणार ना. आपल्याला माहिती आहे नाही सहन करणार. पण पुढे पुढे त्याचं भगवंताने उत्तम प्रकारे आपल्याला त्याचं विवरण दिलेलं आहे आणि ते विवरण आपण ऐका बरं का. पुढे पुढे आहे, चांगलं आहे. इतरांची ज्याचे निश्चित जाय प्राण तोची सहाय्य कठीण जो होय सचेतन त्याशी सर्वता न सहावे. इतरांची कायशी कथा सज्ञान जे का तत्वता ते अतिक्रमू न साहती अल्पता मा अपमानता कोण साहे. इतरांची कायशी कथा सज्ञान जे का तत्वता. इतर लोकांची जाऊ दे म्हणतो, पण जे तुला मी आता उदाहरण देतो, खालच्या लोकांचं नाव सांगतो. आता उद्धव भगवंताकडे कंप्लेंट लावतो की बघ भगवंता, मी तुला अशा लोकांचं वर्णन देतो की ज्यांनी अपमान सहन केला नाही. मग त्याची पुढे नावं त्यांनी दिलेली आहेत बरं का. इतरांची कायशी कथा सज्ञान जे का तत्वता. जे ज्ञानी आहेत तेही अतिक्रमून साहते अल्पता. ते पण अन्याय सहन करत नाही. मग अपमान तर कोण सहेल आणि असा अपमान कोण सहन करेल? तर आता त्यांनी पहिला उदाहरण दिला, क्रोध झाला कपिल मुनीशी. काय दिला? उदाहरण दिलंय. कपिल मुनीने काय केलं? त्याला क्रोध आला आणि त्याने काय केलं? एका क्षणात सगरांची 100च्या 100 पुत्र काय केली? भस्म करून टाकली. काय केलं की क्रोध झाला कपिल मुनीशी, त्याने भस्म केले सगरांची पुत्र एका क्षणात भस्म करून टाकले. नारदे कुबेर पुत्रांशी वृक्षत्वाशी आणले. नारदाने काय केलं? कुबेरांच्या पुत्राला शाप दिला त्याने आणि त्यांचं काय बनवून टाकलं? झाडं बनवून टाकली त्यांची. दुर्वासाची सांगती गोठी त्याची कथा आहे मोठी. कोप आला. दुर्वास ऋषीने काय केलं? तर दुर्वास ऋषीने काय केलं? त्या शाप देऊन टाकलं. कोणाला? त्या अंबरीशीला शाप दिलं आणि त्याला परत 10 जन्म त्याला घ्यावा लागले आणि भगवंताने त्याचं 10 जन्म अवतार घेतलेले आहेत. अंबरीशीला शाप दिलाय दुर्वास ऋषीने. थोडा वेळ एकादशी द्वादशीला उपवास सोडायचा होता आणि थोडा तो आंघोळीला गेला होता आणि तो यायच्या आतमध्ये ह्याने फक्त पारणं सोडवलं, जेवला नव्हता तो, तर तेवढ्यात त्यांनी बघितलं नुसतं त्याला शाप दिलं. बघा, म्हणजे असे क्रोधी आहेत लोक. भगवंता, अशी क्रोधी लोक जगामध्ये आहेत. मग इतर जणांचं कसं काय व्हायचं? खूप आला शृंगीचे पोटी मेल्या सर्पासाठी शापिले. आणि शृंग ऋषीला राग आला. त्याच्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये परीक्षित राजाने मेलेला साप गळ्यात गुंडाळला आणि हे बघितलं शृंगी ऋषीने आणि त्याला शाप दिलेला आहे. आपला वेळ संपलेला आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हरी सगळ्यांना. जय हरी. 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 जय हरी.